नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन सीरीज सुरू करतोय. पी-वाय-क्यू कृषी सेवक टेस्ट सीरीज जी आहे किंवा पी-वाय-क्यू सीरीज म्हणण्याला काही हरकत नाही याला. तर यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत किंवा आतापर्यंत कोणकोणते पी-वाय-क्यू विचारलेले आहेत ते आपण डिटेल बघणार आहोत. साधारणतः हे आजपर्यंत जेवढे पी-वाय-क्यू आहेत म्हणजे जेवढे क्वेश्चन विचारलेले होते त्यावरती या ठिकाणी कव्हर करण्याचे प्रयत्न केलेले आहेत सर्व क्वेश्चन. तर ते आपण बघू शकता इथं. आता पहिला क्वेश्चन आपण डेली यामध्ये 10 क्वेश्चन घेणार आहोत. 10 क्वेश्चन डेली घेणार आहोत. तर यामध्ये वन बाय वन आपण क्वेश्चन एक बघूया. आता राऊंड रिव्हॉल्युशन इज रिलेटेड टू व्हिच क्रॉप असं विचारलेलं आहे. तर याचा आन्सर आता सगळ्यांना माहित आहे. पोटॅटो, कॉटन, ज्यूट आणि गवा यापैकी पोटॅटो आहे लक्षात ठेवा. तर हे झालं राऊंड रिव्हॉल्युशन विचारलेलं होतं तिथं, जे की पोटॅटोच्या रिलेटेड आहे. पण मग आता कॉटन वरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो? कॉटन हे काय तर इम्पॉर्टंट फायबर क्रॉप आहे लक्षात ठेवा. कॉटन हे काय आहे? फायबर क्रॉप आहे. कॉटन हे फायबर क्रॉप आहे, महत्वाचं असू द्या. त्याचबरोबर फायबर प्रोडक्शन साठी आहे आणि गिनिंग असतं कॉटन मध्ये. गिनिंग नेक्स्ट क्वेश्चन मध्ये येते लक्षात ठेवा. गिनिंग काय कन्सेप्ट नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघूया आपण. ते गिनिंग कॉटन मध्ये केलं जातं. आणि दुसरा जो पॉइंट आहे तो ज्यूट. तर ज्यूट मध्ये एक महत्वाचं ऑपरेशन कॅरी आउट केलं जातं, तर ते आहे रेटिंग. लक्षात ठेवा ज्यूट मध्ये काय रेटिंग. तर आता तुम्हाला ह्या 2-3 क्वेश्चन मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? एक म्हणजे राऊंड रिव्हॉल्युशन हे कशाच्या रिलेटेड आहे? पोटॅटोच्या रिलेटेड आहे. त्यानंतर ज्यूटला दुसरं गोल्डन फायबर म्हणतात ना, माहिती असू द्या. गोल्डन फायबर हे कन्फ्युज होऊ नका. गोल्डन फायबर म्हटलं की ज्यूट आणि जस्ट फायबर म्हटलं की कॉटन आहे बरं का, लक्षात असू द्या. फायबर म्हटलं कॉटन, गोल्डन फायबर जे आहे ते ज्यूट आणि गिनिंग हे कॉटनच्या रिलेटेड आहे. आता गिनिंग इज असोसिएटेड विथ व्हिच क्रॉप. आता आपण ते कव्हर केलं होतं, त्याच्यामुळे जास्त आपल्याला वेळ लागणार नाही. कॉटनच्या रिलेटेड. आता गिनिंग म्हणजे काय बघा, जास्त आपण घेत नाही, एकदम फास्ट मध्ये घेतो. सेपरेटिंग कॉटन लिंट किंवा फायबर फ्रॉम कॉटन सीड. जे तुमचं कॉटन सीड असेल त्याच्यापासून लिंट जे असेल, बरोबर, रुईपासून लिंट किंवा फायबर जे कॉटनचं आहे, कॉटन सीड पासून सेपरेट करतो, त्याला आपण गिनिंग असं म्हणतो. गिनिंग लक्षात असू दे. हे पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंग ऑपरेशन कॅरी आउट केलं जातं. तसं ज्यूट मध्ये रेटिंग केलं जातं. माहिती असू दे तुम्हाला, ज्यूट मध्ये रेटिंग केलं जातं. जसं कॉटन मध्ये गिनिंग केलं जातं त्या पद्धतीने ज्यूट मध्ये रेटिंग केलं जातं. आता रेटिंग ही इम्पॉर्टंट प्रोसेस. यामध्ये काय केलं जातं, जो ज्यूट फायबर असतो तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो. म्हणजे एक्स्ट्रॅक्टिंग ज्यूट फायबर फ्रॉम स्टेम. जे त्याचं खोड असेल, स्टेम असेल, त्याच्यापासून रूट फायबर हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा सेपरेट केलं जातं, त्याला रेटिंग असं म्हणतो. हे कशामध्ये फॉलो करतात? ज्यूटमध्ये. खूप महत्वाचा पॉइंट आहे. एक्स्ट्रॅक्टिंग ज्यूट फायबर फ्रॉम स्टेम. मग शुगर केनच्या रिलेटेड काय आहे का? क्रशिंग आणि मिलिंग केलं जातं. एक्स्ट्रॅक्ट ज्यूस फ्रॉम शुगर केन तुम्हाला माहित आहे. त्यानंतर ग्राउंडनट मध्ये सेलिंग असतं. सेलिंग, ओके. टर्पलाचं किंवा सेपरेट कर्नल फ्रॉम पॉड्स. जे कर्नेल असतील त्याच्यापासून पॉड सेपरेट केले जातात. सेलिंग पर्सेंटेज किती असतं ग्राउंडनट मध्ये? 70%. माहिती असू द्या, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग आता इथं आपल्याला काय काय लक्षात ठेवण्यासारखं आहे? गिनिंग हे कॉटन मध्ये केलं जातं आणि ज्यूट मध्ये रेटिंग केलं जातं. आता नेक्स्ट आहे इनार्चिंग इज कॉमनली डन इन विच फूड क्रॉप. बघा, खालीलपैकी असं कोणतं फूड क्रॉप आहे त्यामध्ये इनार्चिंग जे ऑपरेशन आहे कॅरी आउट केलं जातं? ऑप्शन आहे गवा, बनाना, मँगो आणि ग्रेप. तर इनार्चिंग हे मँगो मध्ये केलं जातं. इनार्चिंग म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा. म्हणजेच काय, हे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे. हे पहिला क्लिअर करून घ्या. काय आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन? या व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये काय केलं जातं नक्की? दोन जे असतील किंवा टू इंडिपेंडेंटली, म्हणजे दोन इंडिपेंडेंटली प्लांट पार्ट्स असतील, हे जॉईनड केले जाते ते सिंगल ग्राफ्ट युनियन मधून. ग्राफ्ट युनियनच्या माध्यमातून हे दोन प्लांट पार्ट्स असतील, सेपरेट आहे ते इंडिपेंडेंटली, हे एकत्र केले जातात. त्याला आपण काय म्हणतो? इनार्चिंग असं म्हणतो. हे मँगो प्रोपगेशन मध्ये वापरलं जातं. आता मग गव्हामध्ये कोणती मेथड वापरली जाते हे विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरतीच विचारला जाणार.
मोस्ट ऑफ द क्वेश्चन रिपीट होतात, पण बघा पुढचे नवीन क्वेश्चन आले तर या ऑप्शन नुसार जातात. म्हणजे गव्हावर काय विचारलं जाऊ शकतं? गव्हावरती आहे लेअरिंग, त्यामध्ये स्टोलिंग केलं जातं, बेंडिंग केली जाते ऑपरेशन, त्यानंतर बडिंग पण केलं जातं गव्हामध्ये. सीजियम जेव्हा म्हणतो आपण, लक्षात ठेवा, बडिंग. त्यानंतर बनानामध्ये मेनली कशानं प्रोपगेशन केलं जातं सगळ्यांना माहित आहे. सक्कर्स असतील, त्याला सॉड सक्कर्स सुद्धा म्हणतात, सक्कर्स. त्यानंतर टिश्यू कल्चरच्या आजकाल बनानाची रोपं जास्त वापरली जातात, टिश्यू कल्चर. आणि बनानाची खूप मोठी व्हरायटी महत्वाची, त्याच्यावर क्वेश्चन 100% अपेक्षित आहे. G9 व्हरायटी म्हणजे ग्रँड 9 व्हरायटी ही खूप महत्वाची आहे. बनानाची ही विचारली जाते. त्यानंतर ग्रेप मग कसं प्रोपगेशन केलं जातं? तर कटिंग्ज असेल किंवा हार्डवूड ग्राफ्टिंग वगैरे असेल किंवा कटिंग्ज या माध्यमातून ग्रेपचं प्रोपगेशन केलं जातं. ग्रेपमध्ये एक लक्षात असतं तुम्हाला, ग्रेपमध्ये प्रुनिंग केलं जातं. प्रुनिंग. प्रुनिंग म्हणजे काय? साधारणतः ग्रेपमध्ये प्रुनिंग हे 2 वेळेस केलं जातं. एक आहे एप्रिल प्रुनिंग, छाटणी म्हणतो आपण त्याला. एप्रिल प्रुनिंग म्हणजे खरड छाटणी सुरुवातीला केली जाते. त्यानंतर याच्यासाठी फ्रुटिंगसाठी जे असेल ती ऑक्टोबर प्रुनिंग असतं. ऑक्टोबर प्रुनिंग. हे 2 प्रुनिंग खूप महत्वाचे आहेत, माहिती असू द्या. त्यानंतर व्हिच सॉइल इज सुटेबल फॉर कॉफी, टी आणि रबर. या तिघांसाठी कोणती सॉइल हे सुटेबल आहे किंवा वापरली जाते असा क्वेश्चन आहे. तर आता या ठिकाणी बघूया आपण एलुवियल, ब्लॅक, लोम आणि लॅटराइट. एक लक्षात ठेवा, हे जे आहेत ना, हे जांभ्या मृदेमध्ये म्हणजे लॅटरॅटिक सॉइल, रेड सॉइल मध्ये तुम्ही बघू शकता. रेड सॉइल मध्ये हे कॉफी, टी आणि रबर हे पिकं घेतली जातात. समजलं? ज्या ठिकाणी आता लॅटरॅटिक सॉइल म्हणजे काय आहे बघा, ज्या ठिकाणी हाय रेनफॉल असेल, हाय रेनफॉल म्हणजे पाऊस जास्त असेल, हाय रेनफॉल, त्यानंतर वॉर्म आणि ह्युमिड क्लायमेट असेल, वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट, तर ह्या अशा ठिकाणी हे जनरली वॉर्म ह्युमिड कंडिशन मध्ये लॅटरॅटिक सॉइल आपल्याला पाहायला भेटते. त्या ठिकाणी आपल्याला हे रबर वगैरे असलेले कोस्टल रिजनचे पिके घेतली जातात, कॉफी, रबर, टी लॅटरॅटिक सॉइल मध्ये. आता हे ॲल्युव्हियल सॉइल काय असते बघा, ज्या ठिकाणी रिव्हर बेसिन आहे त्याच्या साईडला जे नवीन सॉइल तयार झालेले आहे, ओके, त्याला बेसिन तयार झालेलं आहे रिव्हर प्लेनच्या शेजारचा, हे बऱ्यापैकी जास्त सरफेस टू क्रॉपला वापरलं जातं. फर्टाईल असतं ते, त्याला आपण ॲल्युव्हियल सॉइल म्हणतो. ब्लॅक सॉइल म्हणजे काय? ही जी सॉइल आहे पर्टिक्युलरली कॉटन कल्टिव्हेशनसाठी वापरली जातात. कापसाची काळी रेगूर मृदा सुद्धा म्हणतात त्याला. त्यामध्ये एक मिनरल असतं, क्ले मिनरल, मोन्टोमोरिल माहिती असू द्या. याच्यावरती क्वेश्चन अपेक्षित आहे, मोन्टोमोरिल. यामध्ये काय होतं? स्वेलिंग आणि श्रिंकेज होतं. स्वेलिंग आणि श्रिंकेज 2:1 टाइप क्ले मिनरल असतं, ते स्वेलिंग आणि श्रिंकेज होतं. म्हणजे जर पाणी त्याला जर अप्लाय केलं किंवा पाऊस पडला तर स्वेल होतं आणि उन्हाळ्यामध्ये ते सिंक होतं, माहिती असू द्या. आता इक्वल प्रोपोर्शन जर जनरली बघितलं आपण, सँड सिल्ट क्ले त्याच्यापासून लोम सॉइल तयार होते, जनरली फेवरेबल असते बऱ्यापैकी सगळ्या क्रॉपसाठी. आता पेब्रिन डिसीज ऑफ सिल्कवर्म इज कॉज्ड बाय, खूप महत्वाचे आहेत. ह्यामध्ये 2 डिसीज महत्वाचे आहेत. एक आहे फंगल डिसीज, दुसरा आहे प्रोटोझोआ. तर हे जे पेब्रिन आहे हा प्रोटोझोआपासून कॉज होणारा डिसीज आहे, लक्षात ठेवा. मग कोणती प्रोटोझोआ आहे? तुम्ही ऐकलं असेल नोसेमो बॉम्बिसिस. नेसोमा बॉम्बिसिस नावाची प्रोटोझोआ आहे. त्याच्यापासून हा डिसीज तुम्हाला कॉज होताना दिसतो. नोसेमा बॉम्बिसिस. मग आता आपण जनरल बघितलं, फंगसचा एक डिसीज आहे, ते पण विचारला जाऊ शकतो. मुस्कार्डिन नावाचा डिसीज आहे बघा, मुस्कार्डिन. खूप महत्वाचा आहे मुस्कार्डिन. जर ज्या वेळेला डिसीजचा विचार होईल त्यावेळेला 2 डिसीज महत्वाचे आहेत. एक फंगल डिसीज आणि दुसरा प्रोटोझोअल. ह्यापैकी क्वेश्चन वेगळा विचारला जात नाही. तर एक थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन होते. अशा पद्धतीने आपण 5 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन. आता मायक्रो प्रोपगेशन कॅन सेव्ह अप्रॉक्सिमेटली हाऊ मच वॉटर कम्पेअर्ड विथ फ्लड इरिगेशन. आता फ्लड इरिगेशन मध्ये सगळ्यांना माहिती आहे जास्तीत जास्त पाण्याचं अपव्यय किंवा वॉटर लॉस होत असतो. मग आता इरिगेशन करतो आपण मायक्रो इरिगेशन. मायक्रो इरिगेशन मीन्स व्हॉट हे पहिला माहिती पाहिजे आपल्याला. ड्रीप इरिगेशन असेल, नंतर स्प्रिंकलर इरिगेशन असेल, स्प्रिंकलर किंवा इतर काही इरिगेशन, थेट तुम्ही ड्रीप इरिगेशन बघू शकता. रेन पाईप असेल, ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो? मायक्रो इरिगेशन. मग यामध्ये 10 ते 20, 30 ते 70, 80 ते 90 आणि 5 ते 10. तर 30 ते 70 हे
इतकं पाणी मायक्रो इरिगेशन मध्ये सेव्ह होत असतं कम्पेअर टू फ्लड इरिगेशन. पण मायक्रो इरिगेशनची जी आपण इफिशियन्सी बघितली ड्रिपची साधारणतः 95% पर्यंत आहे. ते माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं क्वेश्चन विचारतात हर्ट ऑफ ड्रिप इरिगेशन किंवा हर्ट ऑफ मायक्रो इरिगेशन, तर त्याला फिल्टर आहे लक्षात ठेवा किंवा फिल्ट्रेशन युनिट म्हटलं तरी हरकत नाही. ओके. बरेच जण इमिटर करतात ते चुकीचं आहे, फिल्टर आहे माहिती असू दे. आता गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन या अगोदर आपण बघितलं होतं गोल्डन फायबर कशाला म्हणतात. कॉटनला जस्ट फायबर म्हणतात, नॅचरल फायबर म्हणतात त्याला. ज्यूट याचा आन्सर पाहिजे बघा लक्षात ठेवा. मिल्क ऑइल सीड वगैरे येणार नाही, तर याचा आन्सर आहे ज्यूट. ज्यूटला आपण गोल्डन फायबर म्हणतो. मग मिल्कच्या रिलेटेड काय आहे तर व्हाईट रिव्हॉल्युशन. आता व्हाईट रिव्हॉल्युशन वरती कोणी काम केलं किंवा कोणी दिलं विचारलं तर डॉक्टर व्हर्गेस कुरियन, सगळ्यांना माहित आहे. मिल्कला व्हाईट रिव्हॉल्युशन आहे. त्यानंतर आता तुम्ही गोल्डन बघितलं, गोल्डन फायबर ज्यूट आहे, व्हाईट रिव्हॉल्युशन मिल्क, राऊंड रिव्हॉल्युशन पोटॅटो आहे. मग चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकायचं ऑइल सीड रिव्हॉल्युशन कशाला म्हणतात. जे कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही टाकायचं ऑइल सीड रिव्हॉल्युशन हे कशाच्या रिलेटेड आहे. लक्षात असेल तुम्हाला क्वेश्चन आहे ऑइल सीड रिव्हॉल्युशन डॅश कशाच्या रिलेटेड आहे ते जस्ट तिथं टाकायचं, म्हणजे तुमचा अभ्यास पण होऊन जाईल. त्यानंतर विच क्लायमॅटिक कंडिशन इज मेन्शनड फॉर मलबरी कल्टिवेशन. आता जे मलबरी कल्टिवेशन आहे लक्षात ठेवा, त्या मलबरी कल्टिवेशनला किंवा रेअरिंग ऑफ मलबरी क्रॉपला मोरिकल्चर असं म्हणतात. मोरिकल्चर. आणि रेअरिंग ऑफ जर सिल्कवॉर्म करत असाल तुम्ही, सिल्कवॉर्म, ओके, रेअरिंग ऑफ सिल्कवॉर्म, तर त्याला सेरिकल्चर म्हणतात, सेरिकल्चर. ओके. आता हे मलबरीचे तुम्ही प्लांटचे फ्लोर्स बघू शकता इथे. त्या ठिकाणी रेटिंग केलेलं आहे वरती ज्यूट मध्ये. आता हे कोणते क्लायमॅटिक कंडिशन लागते मलबरी कल्टिवेशनसाठी. टेम्परेट आहे, एरिड आहे, सब टेम्परेट आहे, ट्रॉपिकल आहे. आता जनरली इथे ट्रॉपिकल कंडिशन लागते जे मलबरी कल्टिवेशन असेल. मलबरी कल्टिवेशन, मलबरीचं नाव काय जर विचारलं, मोरिकल्चर म्हणतो आपण. मोरस अल्बा नावाचं वृक्ष आहे लक्षात ठेवा. मोरस अल्बा नावाचा ट्री आहे, तर ते इथं सेरिकल्चरसाठी वापरलं जातं. एवढं लक्षात ठेवायचं, मलबरी पासून सिल्कवॉर्म नंतर सेरिकल्चर असतं. त्यानंतर हाऊ मेनी क्लासेस ऑफ दिस सॉइल्स आर मेन्शन्ड. जनरली जे आपण पीवायक्यूची पीडीएफ पाहतो त्यामध्ये किती क्लासेस आहेत आपल्याला हे माहित पाहिजे की हे स्टँडर्ड आन्सर आहे. 12 क्लासेस आहेत. त्यामध्ये तुम्ही ट्रिक सुद्धा बघू शकता. अवागामी हाऊस अशी ट्रिक आहे, तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. अवागामी हाऊस हे काही ऑर्डर आहेत, जनरली क्लासेस आहेत 12. एरडीसोला आहे, वर्टिसोला आहे, अँडीसोला आहे, गेलीसोला आहे, नंतर ना हेरडीसोला आहे, मोलिसोला आहे, इन्सेप्टिसोला आहे, त्यानंतर एच म्हणजे हिस्टोसोला आहे, त्यानंतर ओ नंतर ना यू अल्टिसोला आहे, त्यानंतर स्पोडोसोला आणि एंटीसोला आहे, आणि ओ म्हणजे ऑक्झिसोला लक्षात ठेवा. तर हे तुम्ही या पद्धतीने ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता. हे 12 सोलच्या ऑर्डर. सध्या गिलिसोल काही पुस्तकामध्ये दिली नाही, 11चा ऑर्डर कन्सिडर करतात. ऑप्शन नुसार तुम्ही जाणं गरजेचं. आता अपेक्षित आपल्याला 12चा, 11 ऑप्शन नाहीये. विच केमिकल इज स्पेसिफिकली यूज्ड अगेन्स्ट टिक अँड माइट्स. बघा आता फंगीसाइड कशाच्या रिलेटेड वापरतो आपण ते आहे अकॅरिसाइड, हर्बिसाइड आणि रोडेंटिसाइड. आता टिक आणि माइटला अकॅरिसाइड वापरतात. म्हणजे फंगीसाइड कशासाठी आहे, जे फंगल डिसीजेस असतील, जे रस्ट असतील, बरोबर, याला टेबुकोनॅझोल वगैरे आपण वापरतो. सध्या बघितलं टेबुकोनॅझोल वगैरे वापरतो आपण. रस्ट तांबेरा म्हणतो आपण सोयाबीनमध्ये किंवा आपल्याला गव्हामध्ये वगैरे दिसतो. त्यानंतर आहे डाउनी बिल्डू वगैरे माहित आहे, ते सगळे फंगसमध्ये येतात. याला फंगीसाइड वापरतात, बुरशीनाशक. त्यानंतर अकॅरिसाइड आहे माइट आणि टिकसाठी. हर्बिसाइड जे आहे पोस्ट आहे, प्री इमर्जन्स वगैरे आहे त्याच्यामध्ये, ते वीड कंट्रोल करण्यासाठी वापरत असतो आपण. हे वीड लक्षात. तर विडीसाइड हर्बिसाइड मध्ये काय फरक आहे. विडीसाइड हे वीड कंट्रोलसाठी, हर्बिसाइड हे ऑल हर्बेसियस प्लांट लक्षात ठेवा, जे हिरवे प्लांट आहेत सगळे याने कव्हर होतात. आणि रोडेंटिसाइड जे आहे शेवटी रोडेंट्स आणि स्नेल साठी मोलुसिसाइड वापरलं जातं, हे तुम्हाला माहित पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो नक्की, एक ओव्हरव्ह्यू काय असणं गरजेचं आहे, पॉईंट कोणकोणते महत्वाचे आहेत. तर पहिल्यांदा बघूया आपण, जास्त जे टाइमपास नको, आपण जे डायरेक्ट मुद्द्याचं बघूया. राऊंड रिव्हॉल्युशन पोटॅटो बघितलं आपण. त्यानंतर गिनिंगचं जे असेल
कॉटन मध्ये करतात, काय आहे ऑर्गेनिक वगैरे पाहिलं. त्यानंतर एनआरची खूप महत्वाचं आहे. एनआरची हे मँगो मध्ये करतात. फास्ट रिव्हिजन करतोय आपण, काय अडचण नाही. नंतर कॉफी, टी, रबर यासाठी लॅटराइट सॉइल होती महत्वाची. रिव्हिजन करतोय. तुम्ही पण बोल चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्हाला क्वेश्चन विचारला. नंतर पेब्रिन आहे, प्रोटोझोआ, नंतर नानोसेमा वगैरे. मायक्रो इरिगेशन मध्ये विचारलं होतं किती वॉटर सेव्हिंग होते, 30 ते 70%. गोल्डन फायबर कोणाला म्हणतात विचारलं होतं. ज्यूट आहे. मलबरी कल्टिवेशन कोणत्या ठिकाणी होतं, ट्रॉपिकल क्लायमेट मध्ये. त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता, हा, टिक्स आणि माइट कंट्रोल साठी काय वापरतात, तर ते आहे अकॅरिसाइड आणि सॉइल अकॅरिसाइड. आणि सॉइलच्या किती ऑर्डर आहेत, 12 ऑर्डर आहेत. आवागामी हाऊस. तर हे एक जनरल इन्फॉर्मेशन किंवा एक एक्सप्लेनेशन आपण शॉर्ट मध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. तर तुम्हाला एक क्वेश्चन काय विचारलेला आहे, तर ऑइल सीड च्या रिलेटेड कोणतं रिव्हॉल्युशन आहे, जस्ट तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. आणि यानंतर जर अशाच या कंटिन्यू तुम्हाला सिरीज हव्या असतील, तुम्हाला जर याचा फायदा होत असेल, तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका. अशा पद्धतीने आपण हे कंटिन्यू सिरीज सुरू करूया आणि दररोज सकाळी याचा व्हिडिओ अपलोड करूया. थँक्यू.